बातमी आहे उपराजधानीत धडकणाऱ्या मराठा मोर्चाची। कारण आज उपराजधानीत धडकणाऱ्या मराठा मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। हिवाळी अधिवेशनावर हा मुकमोर्चा धडकणार असून यात सर्व पक्षांचे मिळून 150हून अधिक आमदार सहभागी होणार आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्या सोबत आहे। सरिता, मोर्चासाठी नागपुरात जोरदार तयारी झाल्याचं कळतंय, एकंदरीतच काय अधिक माहिती आहे? खरं पाहिलं तर मोर्चासाठी अगदी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो। एकीकडे ही तयारी मराठा मोर्चाचे जे आयोजक आहेत, मग ते राज्यव्यापी आयोजन आणि त्याचबरोबर जी मंडळी नागपुरात खास गेल्या 1 महिन्यापासून ह्या राज्यव्यापी मोर्चाची तयारी करते आहे, त्या लोकांची एक तयारी आहे। दुसरीकडे पोलिसांवर सुद्धा जबरदस्त प्रेशर आहे, कारण एकीकडे विधिमंडळाचं शीतसत्र सुरू आहे, दुसरीकडे हा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त असो किंवा जे काही आयोजनात ते ज्या पद्धतीने शामिल आहेत ती तयारी सुद्धा जबरदस्त आहे। आणि तिसरीकडे आहे एक राजकीय अँगल या संपूर्ण तयारीला। विधिमंडळामध्ये काल आपण पाहिलं की याबद्दलची बैठका विधान भवनात आमदारांनी घेतल्या, त्याचबरोबर बाहेर सुद्धा खास आमदारांच्या बैठका या घेण्यात आला आणि त्यामुळे जवळजवळ 150 आमदार जे मराठा कुणबी आमदार आहेत दोन्ही सदनाचे ते ह्यामध्ये शामिल होणार अशी स्थितीही निर्माण झालेली आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये जरी मुली ह्याचं नेतृत्व करणार असले तरी आज विधिमंडळ जे आहे ते अगदी कमी वेळ चालेल, त्याची शक्यता चालण्याची अगदी कमी वेळ आहे असं दिसतं आहे। इतर सर्व मोर्चे रद्द करण्यात आलेले आहे, भरपूर ऍप्लिकेशन्स आजच्या दिवशी आलेलं होतं। मात्र ह्या मोर्चाची भव्यता लक्षात घेता नागपुरात आज फक्त एकच मोर्चा आणि तो म्हणजे मराठा कुणबी क्रांती मोर्चा। मंडळी जी आहे ती काल संध्याकाळपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून यायला सुरुवात झाली आहे। आयोजन करणारी जी समिती आहे त्यांनी अनेक लोकांची उतरण्याची सोय हे शहराच्या बाहेर केली वेगवेगळ्या एंट्री पॉइंट्सच्या आधी, म्हणजे ही मंडळी मोर्चाच्या वेळेस शहरामध्ये येईल। त्याचबरोबर अनेक लोक हे नागपूर शहरात पोहोचलेली आहेत। ती मंडळी नागपूरच्या यशवंत स्टेडियमला जिकडनं मोर्चा 11 वाजता सुरू होणार आहे तिथं पोहोचायला लागलेले आहे। तसंच पोलिसांनी सुद्धा आपल्या बंदोबस्ताचा 2 भाग केलेला आहे। एक ट्रॅफिकसाठी मोठा भाग दिलेला आहे, कारण ट्रॅफिकचं नियंत्रण हे नुसतं मोर्चासाठीच नाही तर एवढा मोठा मोर्चा निघणार तर शहरासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे। या मोर्चाचा रूट जरी खूप मोठा नसला तरी शहरामध्ये 15 डायव्हर्जन पॉइंट्स यासाठी उपराजधानीत सरिता, अगदी थोडक्यात सांगाल की नागपूरमध्ये हा जो मराठा क्रांती मुकमोर्चा होतोय यामध्ये अनेक आमदार देखील सहभागी होणार असल्याचं कळतंय, याबद्दल काय सांगाल? अनेक आमदार यामध्ये सामील होणारे 8 दिवस आधी सगळ्यात पहिली बैठक या राज्यव्यापी मोर्चासाठी आमदारांची म्हणून घेण्यात आली। यामध्ये सर्व मराठा आणि कुणबी जे आमदार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलं। मात्र त्यावेळेला विधिमंडळाचं सत्र सुरू असल्यामुळे एक 40 आमदार त्या बैठकीत सामील झाल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर जे इतर जवळजवळ 150 मधनं एक 100-125 जे आमदार आहेत जे येऊ शकले नाही त्या लोकांनी मात्र कळवलं की आजच्या मोर्चात ते येणार आहेत। त्यांची परत एक बैठक काल झालेली आहे आणि विधिमंडळाचं सत्र हे अगदी लवकर आटपेल, सुरू होऊन मात्र लवकर आटपेल असं दिसतं आहे आणि जवळजवळ 150च्या वरती आमदार हे यामध्ये सामील होतील। त्याचबरोबर इतर राजकीय नेते मंडळी जी आहे, कारण 30 वेगळ्या समाजांनी सुद्धा जे मराठा कुणबी नाही आहेत त्यांनी सुद्धा याच्यासाठी समर्थन दिलेलं आहे आणि ती नेते मंडळी सुद्धा आज या मोर्चात सामील होईल असं दिसतं सामील होतील। त्यामुळे एकंदरीतच कडेकोट बंदोबस्त असेल किंवा नागपूर मराठा मोर्चासाठी जी तयारी करण्यात आली असेल या सगळ्यावर तुम्ही नजर ठेवून राहा। तुमच्याकडनं वेळोवेळी ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।